नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो। आपला हा जो वनस्पतीची ओळख युट्यूब नावाचा चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतीची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, तांत्रिक उपाय, तोडगे, अशी नुकसे, अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर मी आज तुम्हाला एक असा काही तोडगा सांगणार आहे की तुमच्या जीवनामध्ये धनाचं, तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर तुमची दारिद्र्य दूर करण्यासाठी, तुमची गरिबी दूर करण्यासाठी, तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी, जीवनामध्ये पैसा येण्यासाठी, पैसा टिकण्यासाठी, कारण पैसा हा सर्वात श्रेष्ठ आहे। तर तुमचे काही जर अडचणी असतील, दैवी शक्ती, काही पिशाच शक्ती, काही अडचणी असतील, तर त्या दूर होऊन तुमच्या पैशाचा मार्ग, लक्ष्मीचा मार्ग मोकळा होईल, असा मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला आज सांगत आहे धनप्राप्तीचा उपाय। आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये लाखो, करोडो किंवा भरपूर असं धन येईलच असं नाही, कारण धन हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते, ज्याच्या नशिबावर अवलंबून असते। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती कष्ट करता, किती प्रयत्न करता, तुमचा बिझनेस किती मोठा आहे, तुमचा उद्योग किती मोठा आहे, त्याच्यावर हे डिपेंड राहील। कारण एखादा वडापावचा गाडा चालवणारा माणूस आहे, त्याला रोज 500 रुपये येतात आणि त्यांनी जर हा व्हिडिओ बघून म्हणला मला लाखो करोडो रुपये येतील, तर तसं होणार नाही। तो 500 कमवत असेल, त्याला 1000-1500 रुपये इतका वाढू शकतो, पण जास्त पैसा येईलच असा नाही। परंतु हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या जीवनात जास्त पैसा येईलच असा नाही, परंतु तुमच्या जीवनामध्ये सारखा पैसा टिकून राहील, पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही, धनाची चणचण तुम्हाला भासणार नाही। तुमच्या जीवनापुरतं जेवढं लागत आहे तेवढं मी 100% गॅरंटी देऊन सांगतो, निश्चित मिळेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा, इथं तुम्हाला मी एक वृक्ष दाखवत आहे, याला वेहळा असे म्हणतात, आमच्या भागामध्ये वेहळा म्हणतात, याला बेहडा म्हणतात। त्रिफला चूर्णामध्ये याची पावडर वापरली जाते। तर बेहडा, वेहळा ह्या नावाने ओळखला जाणारा हा जो वृक्ष आहे, ह्या वृक्षाचं मी तुम्हाला आज एकदम जबरदस्त असा एक वनस्पतीचा तोडगा सांगत आहे की ह्या वनस्पती पैशाला खेचते आणि खूप पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहतो, परंतु त्याच्या कर्मावर आणि ज्याचा त्याचा बिझनेस किती मोठा आहे याच्यावर ते अवलंबून राहील। तर बघा, तुम्हाला एकदम जबरदस्त असा उपयोग आहे, कारण हा उपाय नुसता करून झोपी गेला तर, झोपून घेतलं किंवा कामच नाही केलं तर पैसा मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला कष्ट आणि कर्म तर करावंच लागतील, परंतु त्याला स्वाद, काही लोक कर्म करून, कष्ट करूनही त्यांच्याकडे पैसा येत नाही, अशा लोकांनीच हा उपाय करायचे। नुसता पैसा येईल म्हणून हा उपाय करू नका, कारण काहींना रिझल्ट येईल, काहींना रिझल्ट येणार नाही। तर बघा, हा जो बेहड्याचं झाड आहे, हे जे वेहळ्याचं झाड आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे। याच्यावरती बांधा असतो बघा, इथं तुम्हाला मी त्याचा बांधा दाखवत आहे। अशा प्रकारे वेहळ्याचा बांधा असतोय, अशा प्रकारे वेहळ्याचे झाड आहे आणि वेहळ्याच्या झाडाचा बांधा तुम्हाला तर एकतर ग्रहण काळामध्ये काढायचं आहे। आता मागे बघा, कालचं जे ग्रहण झालं, चंद्रग्रहण, त्या चंद्रग्रहणामध्ये मी काढलेलं आहे, ज्याला पाहिजे त्याला आपल्याकडनं मिळू शकेल। तर आताच्या ग्रहणामध्ये मी काढून ठेवलेलं आहे, विधिवत काढून आणि ठेवलेलं आहे, ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस सिद्ध करून दिलं जाईल। तर तुम्ही एकतर ग्रहणामध्ये बेहड्याचा, वेहळ्याचा बांधोळा काढू शकता। त्यानंतर काढून आणल्याच्या नंतर त्याला गंगा जलाने अभिषेक करायचा आहे, त्याला पूजा करायची, दुधाने, पाण्याने त्याचा स्नान वगैरे घालून एका लाल कपड्यावरती ठेवायचं आहे। त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षता व्हायची आहे ती, आणि त्याची पूजा करायची आहे ती। तुमच्या गुरुमंत्राचा, इष्टदेवाचा जप करायचा आहे। तुमचा गुरुमंत्र असेल, कुलस्वामिनी असेल, इष्टदेव असेल, त्याच्या नामाचा जप करून त्या वेहळ्याच्या, बेहड्याच्या बांध्याची तुम्हाला पूजा करायची आहे। आणि पूजा केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक हळकुंड, एक सुपारी, 1 रुपयाचा शिक्का टाकायचा आहे। अशी लाल कपड्यामध्ये तुम्हाला पोटली बनवायची आहे किंवा लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे। आणि ही पोटली पूजा करून तुम्ही एकतर देवघरात ठेवू शकता, तिची पूजा करू शकता, एकतर तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये एकांतामध्ये कुठेही वरती घराला ती बांधून ठेवू शकता। असा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये अपार धनाची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये धन येईल, अपार धनाची प्राप्ती होईल। ज्यांचे नशीब असेल त्यांच्या घरामध्ये अमाप धन येईल, परंतु ज्यांचे कर्म खूप छोटे आहे ते, त्यांच्या जीवन उपयोगी तरी त्यांच्या जीवनामध्ये धन येईल, त्यांच्या जीवनामध्ये गरिबी राहणार नाही, दरिद्री राहणार नाही, याची मी त्यांना गॅरंटी देतो। तर बघा, एकदम साधा सोपा असा उपाय आहे की वेहळा, बेहडा हा जो वृक्ष आहे याचा बांधा रवी पुष्य नक्षत्रावर काढायचा आहे, विधिवत काढायचा आहे किंवा ग्रहण काळामध्ये काढायचा आहे, करीच्या दिवशी काढायचा आहे आणि त्याची व्यवस्थित पूजा करून पोटली बनवून आपल्या देवघरामध्ये, तिजोरीमध्ये किंवा तुम्ही ती घराला दरवाजाच्या आतून वरती बांधू शकता। असा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला
धनाची प्राप्ती होईल असा हा एक एकदम जबरदस्त असा बेहडा वनस्पतीचा उपयोग आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला कर्म सुद्धा करावे लागतील। दुसरा उपाय बेहड्याचा असा आहे बघा, दुसरा एक बेहड्याचा मी तुम्हाला उपाय सांगतो, तो म्हणजे बेहड्याचं त्या दिवशी एक पान काढा, ते पान देठासकट आणायचे, अखंड पान आणायचे, अखंड पान आणून ते लॅमिनेशन करायचे प्लॅस्टिक मध्ये आणि ते आपल्या घराचा आडा असतो वरती, शेवटच्या घराच्या टोकाला वरती ते बांधायचं आहे। असा उपाय केल्यानंतर आपल्या घरावर असणारी उपरी बाधा, आपल्या घरावर असणारा जादूटोणा, येणाऱ्या अदृश्य शक्ती, येणाऱ्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही। कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तर बेहड्याचं पान रवी पुष्य नक्षत्रावर ग्रहण काळामध्ये आणून लॅमिनेशन करून आणि ते तुम्ही घरामध्ये लावू शकता। हे केल्यानं तुमच्या घरामधील पिशाच बाधा शक्ती वगैरे काही राहणार नाही आणि निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये थांबणार सुद्धा नाही। तुमचं घर सुख शांत आनंदमय वातावरण होईल। बांधा ठेवल्यानं धनप्राप्तीनं तुमचं घर भरून जाईल। असा हा एकदम जबरदस्त उपाय मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे। याचा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा। त्याचप्रमाणे धनप्राप्तीचा मी एक दुसरा उपाय सांगणार आहे, हा म्हणजे मांत्रिक उपाय आहे। हा उपाय करून बघायचा आहे। ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असेल, आत्मविश्वास असेल, भक्ती असेल, देवावर थोडीफार तरी श्रद्धा असेल, ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली असेल अशाच लोकांनी हा उपाय करायचा आहे। ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली नाही त्यांनी हा उपाय करू नका, कारण निगुऱ्या लोकांना याची फलप्राप्ती होणार नाही। म्हणून गुरुदीक्षा घेणं हे आवश्यक आहे। तर बघा मायबापाओ, काय करायचे, येणाऱ्या महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12:18 लक्षपूर्वक आहे का, 12:18 चंद्राकडे एकटक बघत आणि गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। काय करायचंय, येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री 12:18 चंद्राकडे एकटक बघत गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। असा प्रत्येक पौर्णिमेला केल्यानंतर तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती, धनाचं आगमन सुरू होईल, लक्ष्मी स्वतःहून तुमच्या घरामध्ये येईल। हा एक मांत्रिक वैदिक ग्रंथामधील पुरावा आणि ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे। तर बघा, असे मी तुम्हाला धनप्राप्तीचे 2 उपाय सांगितलेले आहेत। हे उपाय करून तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये सुखी, आनंदी, खुश राहा। धन्यवाद। अशाच माहितीसाठी व्हिडिओ जर आवडला तर दुसऱ्यापर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।